नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी 2026 जून जुलैमध्ये होणार आहे. मग यासाठी तयारी करत असताना एक महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी विचारतात, सर मी माध्यम किंवा लँग्वेज म्हणून मी पेपर हिंदी जर घेतला तर मला भविष्यामध्ये काही अडचण येईल का? मला टी मध्ये अडचण येईल का? मला टेटमध्ये येईल का? मला शिक्षक भरतीमध्ये येईल का? किंवा ॲज मी शिक्षक म्हणून ऑलरेडी जॉबवर आहे तर मला टी कंपल्सरी आहे, त्यामध्ये मी हिंदी विषय घेऊ शकतो का? त्याचा काही प्रॉब्लेम येऊ शकतो का? सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विथ प्रूफ 2025ला जे नोटिफिकेशन आले होते ते तुम्हाला मी दाखवतो आणि तुम्हाला कन्फर्म करतो की हे असं असं असतं. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस आपल्याला लॉन्च झालेले आहेत. इग्नाइटच्या बॅचेस तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड 9.0 द्रोणा ही बॅच आहे, ज्यामध्ये पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 1+2 सेपरेट आहे. ह्या बॅचेसमध्ये वैशिष्ट्य असं आहे की 5,000 प्लस विद्यार्थ्यांचा निकाल लावणारी टीम तुम्हाला शिकवणार आहे. PDF आणि PPT स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे. तुम्हाला इथे बॅग आणि बुक्स सुद्धा फ्री स्वरूपात अवेलेबल आहे. त्यानंतर तुम्हाला 350 प्लस टेस्ट सिरीज आहे, टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज आणि फुल लेंथ आहे. त्याचबरोबर तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन पण असणार आहे. लेक्चरमध्ये डाऊट विचारू शकतात आणि प्रत्येक शनिवारी डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला अनलिमिटेड टाइम्स आहे आणि महारिव्हिजन सेशन सुद्धा या बॅचमध्ये अवेलेबल असणार आहे. दोन प्रकारच्या बॅच आहे. एका बॅचमध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग फ्री, एका बॅचमध्ये विदाऊट बुक किट आणि बॅग आहे. हवी ती बॅच तुम्ही घेऊ शकता. जुन्या शिक्षक भरतीच्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे. नवीन विद्यार्थ्यांनी लगेच बॅच जॉईन करावी. यानंतर इग्नाइट अकॅडमीचे हे चारही पुस्तकं नवीन ॲडिशनसह उपलब्ध आहे. 2026च्या ॲडिशनसह चारही पुस्तकं उपलब्ध आहे. ॲपवरून घ्याल तर तुम्हाला नक्कीच डिस्काउंट मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला सेपरेट बॅचेस सुद्धा इथे अवेलेबल आहे. हवी ती बॅच आपण सेपरेट परचेस करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये मुलांच्या कमेंट होत्या, कार्यरत मराठी माध्यमातील शिक्षकांसाठी हिंदी माध्यम घेतला तर पुढे अडचण निर्माण होईल का? तर याचं डायरेक्ट उत्तर मी द्यायचं म्हटलं तर याचं उत्तर आहे नाही होणार. काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. याचं उत्तर आहे नो इश्यू. कारण ही पात्रता परीक्षा याचा आणि तुमच्या शिक्षक ज्या पदावर तुम्ही आहात किंवा शिक्षक होणार त्याचा काही संबंध नसणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, सर हिंदी आणि इंग्रजी सब्जेक्ट सिलेक्शनवर काही परिणाम होतो का? अजिबात नाही. याचं उत्तर आहे काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही सिलेक्शन करू शकता. आता याचं उत्तर तुम्हाला उर्वरित सांगत नाही, याचं प्रूफ पण मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर, सर मी मराठी शाळेत टीचर आहे, मी हिंदी माध्यम निवडलं तर चालेल का? मराठी माध्यमच घ्यावं लागेल. याचं उत्तर तुम्हाला मी देतो, पण इथे द्यायचं म्हटलं तर काही प्रॉब्लेम नाही, नो इश्यू. तुम्ही घेऊ शकता हिंदी विषय, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. लक्षात घ्या, इथे पण नो इश्यू, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला घेऊ शकता हिंदी. पुढे प्रश्न आहे, सर हिंदी घेतल्यास नंतर सिलेक्शनसाठी काही प्रॉब्लेम येईल का? अजिबात नाही येणार. नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम येणार नाही, तुम्हाला काळजी करू नका. ओके, तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो ना. तुम्हाला बघा, 2025चा फॉर्म भरताना माझ्या लक्षात येते बघा, 25चा फॉर्म भरत असताना सपोज मी पेपर 1 घेतला, त्यामध्ये हिंदी माध्यम घेतलं. साहजिक आहे, हिंदी माध्यम घेतल्यानंतर माझा पहिला पेपर भाषा हा हिंदीच होणार आहे आणि मग दोघांपैकी एक ऑप्शन तुम्हाला असणार. तुम्ही हिंदी घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, बरोबर. त्यानंतर त्यांनी दिलेलं हे नोटिफिकेशन तुम्ही वाचू शकता. बघा, पेपर 1 साठी त्यांनी नोटिफिकेशन दिलेलं आहे. जर तुम्ही हिंदी विषय हे माध्यम जर घेतलं तर तुम्हाला इथं भाषेचा पेपर पहिला हिंदीचा येणार आहे, इथे दुसरा इंग्लिश किंवा इंग्रजी दोघांपैकी येणार आहे आणि उर्वरित जे विषय बालमानसशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास हे तुम्हाला मराठी इंग्लिश मध्येच असणार आहे. दुसरा मुद्दा, इथे त्यांनी असं काही मेन्शन केलेलंच नव्हतं की तुमचं 10वीचं एज्युकेशन, 12वीचं, ग्रॅज्युएशनचं एज्युकेशन कोणत्या मीडियममधून झालंय किंवा तुमचं D.Ed आणि B.Ed कोणत्या मीडियममधून झालंय. त्यानुसार तुम्ही इथे माध्यम निवडू शकता किंवा भाषा निवडू शकता. असं काही त्यांनी इथे लिखित स्वरूपात दिलेलं नाहीये. आणि मागची 2025ला मुलांनी एक्झाम दिली ना, त्या पूर्ण प्रोसेसमध्ये मी होतो. मी मुलांना सजेशन दिलं होतं. बऱ्याच मुलांनी हिंदी घेतलं पण आहे, ते पासआउट पण झालेले आहेत. सो पेपर 1ला जसं होतं तसंच पेपर 2 साठी पण त्यांनी मेन्शन केलं होतं. 6वी ते 8वीला हिंदी विषय जर माध्यम घेतला तुम्ही तर हिंदीचा पहिला लँग्वेजचा पेपर असेल, मराठी इंग्लिशचा लँग्वेजचा दुसरा पेपर दोघांपैकी एक असेल आणि पूर्ण क्वेश्चन पेपर उरलेले विषय तुमचे मराठी इंग्लिशमध्येच असणार आहे. सो काळजी करू नका, बिंदास्त हिंदीचा अभ्यास करा. तुम्हाला जर इंग्लिश अवघड वाटत असेल तर हिंदी इंग्लिशची पेर घ्या किंवा हिंदी मराठीची पण पेर तुम्ही घेऊ शकता. जे तुम्हाला सोयीस्कर आवडतं ते तुम्ही निवडू शकता. मग परत प्रश्न जर मांडायचा म्हटला तर तो माझे शिक्षण आणि माझं माध्यम आणि भाषा पेपर याचा काही संबंध आहे का? नाही. शिक्षणाचा, माध्यमाचा, शिक्षणाचा, भाषा पेपरचा काही संबंध नाही, घेऊ शकता. इवन दो तुम्ही BA इंग्लिश असाल, तुमचं इंग्लिश स्पेशल होतं तरी पण तुम्हाला इंग्लिश स्किप करायचं आहे, करू शकता. तुमचं इंग्लिश मिडियम होतं तरी तुम्हाला इंग्लिश स्किप करायचं आहे, करू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही. सपोज तुमचा मराठी मिडियम होतं, मला इंग्लिश मिडियम घेतील का? आता घेता येईल, इंग्लिश लँग्वेज पण घेतील, काही प्रॉब्लेम नाही.
लक्षात घ्या. भविष्यात शिक्षक भरतीत काही प्रॉब्लेम येईल का? अजिबात नाही. या पूर्ण प्रोसेसमध्ये 2022च्या शिक्षक भरतीच्या प्रोसेसमध्ये मी होतो, आत्ता 2025च्या प्रोसेसमध्ये मी आहे. सगळे नोटिफिकेशन, सगळे GR, सगळे शासन निर्णय मला माहिती आहे. सो काळजी करू नका. बिंदास्तपणे हिंदीचा अभ्यास करा. हिंदी घेऊ शकतात, इंग्लिशला ऑप्शन किंवा मराठीला ऑप्शन निवडू शकता. काही अडचण नाही. काही अडचण असेल तर नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. आपण विशेष टीईटीच्या बॅचेस आम्ही लॉन्च केल्या आहेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचे आणि लगेच जॉईन करा. यासाठी तुम्ही काय करू शकता, ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खालील नंबरवरती कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अजून काही मनात शंका असेल कमेंटमध्ये टाका आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.